गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. आज आपण काय पाहणार आहे तर ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट अँड डिटरमाइन द एफिशिएंसी ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट का घ्यायची कोणी पण सांगा. ओपन सर्किट टेस्ट क्यों लेनी है कोण सांगेल. ट्रान्सफॉर्मर मध्ये किती टेस्ट घेतल्या जातात जनरली कोणत्या कोणत्या. ओपन सर्किट टेस्ट त्यातली ही ओपन सर्किट टेस्ट आहे ना. मग ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट का घ्यायच्या या टेस्ट कशासाठी घ्यायच्या. हां काय ओपन सर्किट टेस्ट कशाला घ्यायची. कोर लॉसेस काढायसाठी आहे ना. पण ट्रान्सफॉर्मरमध्ये किती प्रकारचे लॉस होतात. कोरच लॉस होते का फक्त. कोणते कोणते. आयरन लॉस म्हणजेच कोर लॉस आणि कॉपर लॉस. तर आता याच्यामध्ये मी कॉपर लॉस का नाही लिहिला. याच्यामध्ये मी कॉपर लॉस का नाही लिहिला. हा का तर याची सेकंडरी आपण काय ठेवली आहे ट्रान्सफॉर्मरची ओपन. आणि जेव्हा ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी ओपन राहील तर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी मधून कोणता करंट वाहते. नो लोड करंट आहे ना. तर तो करंट कसा असतो खूप कमी असतो ज्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग जास्त गरम होत नाही आणि जेवढे लॉसेस होतात ते नो लोड करंटवर होतात आहे ना. म्हणून ते एकदम निग्लिजिबल असतात. आणि पण ओपन सर्किटमधून जो करंट वाहतो त्याच्यामुळे आपली कोर गरम होते है ना. तर कोरमध्ये हीटच्या रूपात तो करंट वाया जातो आणि करंट कोरचा पण रेजिस्टन्स वाढत राहतो. त्याच्यामुळे या टेस्टच्या रूपात आपण काय काढू शकतो की आपल्या कोरमध्ये किती लॉस झालेला आहे. म्हणून ओपन सर्किटमध्ये कोर लॉस होते आयरन लॉस ठीक आहे. आणि कॉपर लॉस होतो पण तो निग्लिजिबल असतो. होत नाही असं नाही होते पण तो आपण म्हणजे काउंट करण्याजोगा नसतो ठीक आहे. तर आपण जर ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट करायची असेल तर आपल्याकडे कोणता ट्रान्सफॉर्मर पाहिजे ज्याची LT साईड आपण कशाला लावणार आहे प्रायमरी साईडला आणि ST साईड म्हणजे हाय टेन्शन साईड कुठे लावणार आहे सेकंडरी साईडला. आता असं का आपल्याला तो ओपन सर्किट करायचा आहे की नाही. मग हाय टेन्शन लाईन आपण ओपनला का बरं लावलेली आहे. कारण ट्रान्सफॉर्मरची जी सेकंडरी आहे ती जरी हाय टेन्शन आहे तर त्याची त्या वाइंडिंगचा तार कसा आहे. वाइंडिंगचा तार कसा आहे खूप बारीक आणि बारीक तारेचा रेजिस्टन्स कसा असतो जास्त बरोबर आहे. आणि ही लो टेन्शन लाईन कशी आहे आपण आता इकडून जेव्हा करंट वाहणार नाही है ना ही ओपन आहे बरोबर आहे. त्यातून नो लोड करंट वाहत आहे त्याच्यामुळे आपण ही साईड काय केलेली आहे त्याचा करंट कमी ना म्हणून आपण ही ओपन ठेवली ठीक आहे. आता या सर्किटमध्ये पहा आपण काय केलं आहे ICTP स्विच. प्रायमरला कोणता स्विच लागत असतो. आता हे सगळे आपल्याकडे लागलेले कोणते आहेत सगळे ICTP आहेत का तर ते 3 फेजवर लागले. सिंगल फेजला काय लागते ICTP आयरन क्लॅड डबल पोल स्विच. त्याच्यानंतर आपण व्होल्टेज रेग्युलेट करायसाठी म्हणजे कमी जास्त करायसाठी कशाचा वापर केला आहे व्होल्टेज ॲडजस्ट करायसाठी ऑटो ट्रान्सफॉर्मरचा ज्याला व्हेरिएबल ट्रान्सफॉर्मर सुद्धा म्हणतात किंवा व्हेरिएक पण म्हणतो आपल्या याच्यात. त्याच्यासाठी आपण कशावर जोडलेलं आहे ट्रान्सफॉर्मर AC सर्किटवर. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लागणारे जे मीटर्स आहेत ते कसे लागतील AC सर्किटवर काम करणार आहे. म्हणून आपण AC व्होल्टमीटर AC ॲमीटर. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे कोर लॉस. लॉस म्हणजे काय होते की पॉवरच खर्च होते आहे ना. आणि ती खर्च झालेली पॉवर आपण कशाच्या रूपाने पाहू शकतो मोजू शकतो वॅट मीटरच्या साहाय्याने. म्हणून आपण काय केलं आहे वॅट मीटर लावलेलं. त्याच्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे. हा कोणता ट्रान्सफॉर्मर आहे पण स्टेप अप स्टेप डाऊन स्टेप ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सर्किट कनेक्शन करणार आहे. तर एवढं सर्किट डायग्राम समजलं. व्होल्ट मीटर कोणत्या रेटिंगचं घेणार आहे आपण 0 to 240 व्होल्ट. ॲमीटर 0 to 1 एम्पियर. का बरं 0 to 1 एम्पियर कारण कमी करंट वाहणार आहे कारण सेकंडरी कशी आहे ट्रान्सफॉर्मर लोडच नाही आहे तर सेकंडरी याची ओपन असल्यामुळे आपण करंट पण कमी वाहणार आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे वॅट मीटर घेतलेला आहे ICTP स्विच घेतलेला आहे. सिंगल फेजचा सप्लाय देणार आहे आपण व्होल्टेज रेग्युलेट करणार ॲडजस्ट करून
करंट आपण त्याच्या रेटेड व्होल्टेजपर्यंत वाढवणार आणि कमी करणार, ठीक आहे, आणि कोर लॉस पाहणार, ठीक आहे. तर आता आपण कनेक्शन करायचे. चला काही इकडे यायचं. त्यानुसार आपण कनेक्शन करू. सगळ्यात पहिले आपल्याला काय पाहिजे होतं, तर ऑटो ट्रान्सफॉर्मर, ॲमीटर किती पाहिजे होता, 0 to 1 एम्पियर. त्याच्यानंतर वॅटमीटर, 1 kVA ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. पहा, एक साईड त्याला 230 व्होल्ट आहे, दुसरी साईड त्याची 440 व्होल्ट आहे, म्हणजे ही LT साईड आणि ही ST साईड. आता जर आपण 230 प्रायमरीला जोडली आणि 440 सेकंडरीला काढली, तर मग हा ट्रान्सफॉर्मर काय म्हणून काम करेल, स्टेपर. आणि समजा आपण 440 व्होल्ट प्रायमरी साईडकडे घेतले आणि 230 आपण सेकंडरीकडे दिले, तर म्हणजे ही कोणती झाली, स्टेप डाऊन, ठीक आहे. आता आपण काय करताय, ओपन सर्किट करताय. ओपन सर्किटमध्ये आपली प्रायमरी जी आहे ना, म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मरची जी सेकंडरी आहे ती स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची काय आहे, प्रायमरी आहे, बरोबर आहे. तर ऑटो ट्रान्सफॉर्मरवर हा 1 kVA ट्रान्सफॉर्मर काय झाला, म्हणजे लोड झाला, बरोबर आहे की. हा याच्यावर लोड झाला आणि या ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी आपण काय ठेवलेली आहे, ओपन ठेवलेली आहे, म्हणजे काही त्याच्या बाजूला लोड जोडलेलं नाही. हा व्होल्टेज स्टॅबिलायझर आपण का बरं वापरलेला आहे, तर व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी. करंट मोजण्यासाठी आपण कशाचा वापर केला आहे, आणि व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर म्हणून आपण इथे काय वापरलेलं आहे, ठीक आहे. आपण हे सगळं जे अरेंजमेंट आहे ही कोणत्या सप्लायर जोडलेली आहे, एसीचं व्होल्टेज किती आहे, सिंगल फेज 240 व्होल्ट. आणि वॅटमीटरचा वापर कशासाठी करणार आहे आपण, कोणती पॉवर मोजायची, आपल्याला पॉवर मोजायची आहे का. हे प्रॅक्टिकल आपण कशासाठी करत आहे, कोर लॉस काढण्यासाठी, बरोबर आहे. तर कोर लॉस काढण्यासाठी जर हे प्रॅक्टिकल करत आहे, तर हे जे वॅटमीटर आपण जोडलेलं आहे ते प्रायमरी साईडला जोडलेलं आहे, सेकंडरी ओपन असल्यामुळे. आणि प्रायमरीमधून वाहणाऱ्या करंटमुळे त्या कोरमध्ये काय होते, कोर लॉस होते. कोर लॉस म्हणजेच काय खर्च होते कोरमध्ये, पॉवर, नाही की नाही, म्हणजे पॉवर लॉस होते. तर हा वॅटमीटर आपण कोणता पॉवर लॉस मोजण्यासाठी काढला आहे, तर कोर लॉस मोजण्यासाठी काढले. म्हणून हे वॅटमीटर जे रिडिंग दाखवेल ते म्हणजे काय झाली आपली कॉपर लॉस. का बरं नाही, कारण कॉपर लॉस हा निग्लिजिबल असतो, ठीक आहे. तर आता आपण सर्किट सुरू करू. तर ऑन करायचं, ऑन करू, व्होल्टमीटर ऑन करतो. आता आपण सर्किट ऑन केलेलं आहे, व्होल्टेज काही दाखवत आहे का, नाही, पण हे नाही लागले, अच्छा ऑन करायचं, ठीक आहे. आता आपण काय करू, त्याच्या रेटेड व्होल्टेजपर्यंत आपण व्होल्टेज वाढवू. इथे पाहायचं व्होल्टमीटर व्होल्टेज दाखवत आहे का, त्यानुसार इथे करंट पण वाढेल, ठीक आहे. आपल्याला किती द्यायचं आहे, 100% पहिलं आपलं रिडिंग आहे, तर 100% म्हणजे किती झाले, आपला सिंगल फेज सप्लाय किती आहे, मग 240. याचं किती आहे, 230 आहे ना, 230 म्हणजे 100% म्हणजे 230. आणि दुसरं रिडिंग आहे 110% वर, म्हणजे याच्यापेक्षा 10% जास्त. तर 230 चे 10% ॲड केले तर किती झाले, म्हणजे ते आता सगळ्यात पहिले आपल्याला कितीवर आणायचं आहे, 230 वर. तर पहिलं रिडिंग आपल्याला कितीवर येणार आहे, 230. तसा हा आपला AC सप्लाय आहे ना, तर थोडी फ्लेक्सिबिलिटी आपल्याला चालते, ठीक आहे. तर 230 वर ओपन सर्किटमध्ये 230 वर आपला आपला ॲम्पियर किती करंट दाखवत आहे बघा. आता तुम्हाला ॲमीटरचं रिडिंग वाचता आलं पाहिजे. आता बघा ॲमीटर किती आहे, 0 to
1 एम्पियर. प्रत्येक याच्यामध्ये 10 लाईन्समध्ये किती लाईन्स आहे? 1 2 3 4 5 आणि 10. बरोबर आहे. 2 लाईनमध्ये कितीचं अंतर आहे? 0.1चं. 2 लाईनमध्ये कितीचं अंतर आहे? 0.1. 2 लाईनमध्ये रेषा किती आहे? 10. मग एक रेष किती एम्पियरची झाली? ठीक आहे. काय झालं? 0.01 एम्पियरची एक लाईन झाली. असं आपण आता किती लाईनवर पोहोचलो आहे? हे 4 आणि 5 म्हणजे 50 लाईन झाल्या. आपण ह्या 40 42 44 46 आणि 48 कोणत्या लाईनवर आहो आपण? 48. कुणीला 0.01 करा. किती झाले? किती झाले? किती झालं? झाले का बरोबर? 0.48 म्हणजे किती करंट दाखवत आहे? 230 वर. या सर्किटवर 230 फुल लोड व्होल्टेज दिलं. आपली प्रायमरी आहे एवढी. जर 230 वोल्ट दिलं तर आपला ॲमीटर म्हणजे या सर्किटमधून नो लोड करंट किती वाहत आहे? नो लोड किती वाहत आहे? नो लोड करंट 0.48 एम्पियर. 0.48 एम्पियर. तर हा 0.48 एम्पियर करंट नो लोडवर जेव्हा या सर्किटमधून 230 वोल्टने वाहतो तेव्हा या सर्किटमध्ये किती कोर लॉस होत आहे हे कोण दाखवत आहे? वॅट मीटर आहे ना. तर तो कोर लॉस किती आहे? 47 काय वॅट. तर या करंटवर कोर लॉस किती होत आहे? 47 वॅट. हा झाला 100% आपण पूर्ण दिलं तेव्हा 100% वोल्ट दिलं तेव्हा. आता आपल्याला 10% वाढवायचे आहे. तर 230 वर अजून किती पर्सेंट वाढायचं? 110% आहे ना. तर याचे 10% 110 करायचे. करा. किती झालं? 253 वोल्ट द्यायचे आता. ठीक आहे. तर 110% आपल्याला काय पुरवायचं याच्यामध्ये? व्होल्टेज. ते किती होईल आपलं? 253 वोल्ट. आता आपण काय करू? याला 253 वर ऍडजस्ट करू. पहा इथे पाहायचं 253 मिळत आहे. तसं या पद्धतीने आपण याला ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे. याला कितीपर्यंत तुम्ही ऍडजस्ट करू शकता? याची कॅपॅसिटी किती आहे? 270 वोल्ट. तोपर्यंत तुम्ही याला वापरू व्होल्टेज रेग्युलेट करू शकता. ठीक आहे. दुसरीकडे चेंजेस होत आहे का पहा? व्होल्टेज वाढवत आहे तर व्होल्टेज वाढवलं तर करंट वाढेल आहे ना. करंट वाढवला तर तेवढी उष्णता तयार होईल आणि उष्णता तयार होईल तर तेवढा कोर लॉस होईल. ठीक आहे ना. 253. तर 253 म्हणजे आपण 110% जेव्हा व्होल्टेज याच्यातून दिलं प्रायमरीला तेव्हा किती करंट वाहत आहे त्याच्यातून? पहा आता हे 50 हे 60 झाले आहे ना. 62 64 66. ठीक आहे. आता दुसरा किती आहे आपला? 66 इंटू म्हणजे किती करंट चालला? ठीक आहे. तर 110% जेव्हा व्होल्टेज आपण प्रायमरीला पुरवलं म्हणजे प्रायमरीमधून जेव्हा तेव्हा व्होल्टेज गेला तर करंट वाढला. व्होल्टेज वाढेल तर करंट वाढेल. बरोबर आहे. याच्या रेटेड कॅपॅसिटीपर्यंत आपण याला व्होल्टेज देऊ शकतो आणि तिथपर्यंत तो करंट वाढेल. तर करंट किती झाला आता आपला? 0.66. आता जेव्हा 0.48 करंट गेला होता तेव्हा कोर लॉस कमी होता. जसा करंट वाढला कोर लॉस वाढला. त्या पद्धतीने कोर गरम होईल आणि त्याच्यामध्ये उष्णता तयार होऊन त्या एडी करंटच्या रूपात आपली काय होईल? करंट इथे वाया जाईल आणि त्याच्यामुळे कोर लॉस होईल. तर हा कोर लॉस किती आहे आता? या किती? 60. समजलं? अशा पद्धतीने हा जो ओपन सर्किटवर कोर लॉस होते तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि त्याच पद्धतीने त्याच्यामधून करंट वाहत आहे. ॲक्च्युअल जर आपल्याला काढायचं राहिलं तर आपण 1000 डिवाइड बाय 230 काढू शकतो. म्हणजे प्रायमरीमधून किती करंट जाणार आहे. पण आपण सेकंडरी ओपन ठेवल्यामुळे तेवढा करंट याच्यातून जात आहे का? काढा. 1000 डिवाइड 230 करा. समजलं? अशा पद्धतीने आपल्याला कोर लॉस या टेस्टिंग ओपन सर्किट टेस्ट घेऊन आपल्याला